रामकृष्ण हरी मंडळी, उजळंबून दरवर्षी आळंदीची वारी निघते आणि त्या वारीच्या नियोजनासाठी आपण एक आळंदीचा वारीचा पूर्ण मार्गाचा दौरा केला. राधाकृष्ण देवस्थानच्या वतीनं दरवर्षी वारी निघते आणि याही वर्षी निघणार आहे 2024मध्ये. तर आपण त्या प्रवासाला निघालो. ते देवस्थान आहे, देवस्थानातील मारुती मंदिर याचं आपण दर्शन घेतलं आणि तयारी करून मी, नागनाथ जाधव आणि आमचे सहकारी भगवान जाधव असं दोघंजण मिळून प्रवासाला निघालो. आता गावाकडून निघाल्याच्या नंतर प्रथम लातूर मार्गे आम्ही प्रवास सुरू केला. लातूरून पुढे औसा, औसाच्या पुढे उमरगाचा रस्ता, जळकोट असं करून आम्ही त्या नळदुर्गच्या आसपास मुक्कामाला थांबलो. त्या ठिकाणी माझा छोटा मुलगा नोकरीला आहे, त्याच्याकडे मुक्कामाला थांबलं. मंडळी आणि मुलगा सोबत होता. तिथं त्यांच्यापासून सकाळी आम्ही पहाटे 3 वाजता पुढील प्रवासासाठी निघालो. जळकोटला पहाटे 3 वाजता आम्ही होतो आणि तिथून पुढे मग नळदुर्ग जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या आसपास होऊन आम्ही पुढे निघालो. आता रात्रीची वेळ असल्यामुळं तुम्हाला मी किल्ला दाखवू शकलो नाही, पण त्याच्या साईडच्या घाटानं आम्ही प्रवास करत पुढे निघालो. आता हा पूर्ण प्रवास आळंदीच्या जो काही आपण आळंदीकडून सुरुवात करतो आणि पंढरपूरला शेवटी येतो, परंतु आपला हा प्रवास उलटा आहे. पंढरपूरकडून आपण आळंदीकडे चाललो आहेत. कुठं कुठं आपण थांबतो आहे, कुठले ठिकाणं आहेत, आपण ते सगळे ठिकाणे बघत जातो आहे आणि एकूण आपण गेल्यामुळं आपण याच पद्धतीनं हा व्हिडिओ दाखवतो आहे. आता हे नळदुर्ग शहरामध्ये आपण प्रवेश करतो आहे. बाजूला नळदुर्गचा प्रसिद्ध असा किल्ला आहे. ही नळदुर्ग सिटी या ठिकाणी पहाटे आम्ही होतो आणि मग नळदुर्गमध्ये गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकलं आम्ही आणि पेट्रोल टाकून आम्ही तिथून पुढे सोलापूरकडल्या मार्गाला मार्गस्थ झालो. दोघंही पुढे जो काही टोल नाका आहे त्या ठिकाणी टोल नाका पास करून थोडं चहा वगैरे घेतला आणि आम्ही सकाळी सोलापूरला पोहोचलो. आमच्या प्रवासामधील हा 3रा जिल्हा होता. लातूरवरून आम्ही उमरग्याला आलो, तो धाराशिव जिल्हा होता. आता हा सोलापूर जिल्हा लागला. सोलापूर जिल्हा आम्ही पास केला आणि मोहोळच्या पूर्वी आम्ही थोडंसं थांबलं, आणखी एक वेळेस चहापाणी केलं आणि मोहोळहून आम्ही पंढरपूरकडे मार्गस्थ झालो. तर पंढरपूरच्या जो रस्ता आहे तो अतिशय चांगला, अतिशय सुंदर असा रस्ता तयार झालेला आहे आणि त्या रस्त्यावरून आपली प्रवास करत आता पंढरपूरच्या चंद्रभागेच्या जवळपास आम्ही आलेलो आहोत. आणि ज्या पांडुरंगासाठी आपण 1 महिनाभरात वारी करणार आहोत त्या नगरीमध्ये आज आमचा प्रवेश होतो आहे आणि अगदी काही वेळात आम्ही चंद्रभागेमध्ये पोहोचणार आहोत. आता चंद्रभागेमध्ये आम्ही पोहोचलोसुद्धा आणि या ठिकाणी आंघोळ वगैरे करून पंढरपूरचं जे काही दर्शन वगैरे आहे ते आपण घेतलं आणि या ठिकाणी जो आपला शेवटचा मुक्काम असणार आहे त्या मुक्कामाकडे आम्ही मार्गस्थ झालो. या ठिकाणी 70 भाई म्हणून आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत, परंतु विठ्ठलाचं तेही दर्शन घेतात आणि एक धार्मिक सलोखाचं एक उदाहरण आहे. जरी हा मुस्लिम बांधव असला तरी या हिंदूंच्या ह्या वारीसाठी त्यानं आपली जागा त्या ठिकाणी मुक्कामासाठी ते देतात. ते 70 भाई कोण आपण ते सुद्धा पाहू. ते भगवान जाधव, मी आणि 70 भाई आणि यांच्या जागेमध्ये आपण मुक्काम करतो. हे श्री विठाई लॉन्स, श्री गणेश भवन इथून मध्ये त्यांचा मुक्काम आपला असतो. त्यानंतर पुढला मुक्काम वाखरीचा. तर स्पार्क पॉवरपासून आपण त्याच्या अपोजिट साईडला एक हनुमान मंदिर आहे छोटंसं. त्या ठिकाणी नागनाथ पुरे नावाचे आमचे मित्र आहेत, त्यांची मंडळी वगैरे पूर्ण कुटुंब या ठिकाणी राहतं आणि अतिशय चांगले लोक. वारीमधील सर्व लोकांना चांगला, अगदी कुटुंबातला जे लोक असतात अशा पद्धतीची वागणूक देणारे हे लोक. कुठलाही वारकरी यांच्या घरामध्ये कुठेही हिंडू फिरू शकतो, इतकं फ्रीडम या ठिकाणी असतं. अतिशय सुंदर असं या ठिकाणचं वातावरण आणि या ठिकाणी आपला मुक्काम असतो. आपण यांनाही भेट दिली. त्यानंतर पुढचा मुक्काम वेळापूरला होता. सत्यम हॉटेल म्हणून आहे. तर सत्यम हॉटेलच्या अपोजिट साईडला असा हे गोटा आहे आणि या ठिकाणी पवार मामा आहेत. त्या पवार मामाच्या घरी आपण मुक्काम करतो, त्यांच्या पुढल्या पटांगणामध्ये. म्हणजे यावर्षी जो आपला मुक्काम होईल हा जो गोटा आहे, ह्या गोट्याच्या पुढल्या साईडला रोडच्या कडेला, हायवेच्या कडेला आपला मुक्काम होईल. या जागेच्या अपोजिट साईडला सत्यम हॉटेल आहे आणि त्याच्या अपोजिट आपण थांबतो. तर या ठिकाणी आम्ही गाठभेट घेतली, ते चहापाणी घेतलं आणि त्यांचा गोठा वगैरे पाहून त्यांच्यासंग थोडीशी चर्चा करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. आता वेळापूरच्या आधीचा जो मुक्काम आहे त्या मुक्कामाकडे आम्ही मार्गस्थ झालो आणि तो माळशिरसचा मुक्काम आहे. माळशिरसचा मुक्काम जो आहे तो आहे आपण आळंदीहून पंढरपूरकडे येत असताना उजव्या साईडला सिराज ढाबा म्हणून ढाबा आहे, त्याच्या थोडंसं पुढे आला त्या ठिकाणी आपला मुक्काम असतो. तर तो माळशिरसचा मुक्काम आहे आणि मग तिथेही आमची गाठभेट
कुटुंबियांशी तिथली घेतली आणि त्यांची गाठभेट घेऊन चहापाणी घेऊन आम्ही पुढल्या प्रवासाला निघालो. आता पुढचा नातेपोतेचा जो मुक्काम आहे तो कुठल्या घरी नाही, तर शिवशंभो हार्डवेअर अँड स्टील म्हणून रोडच्या उजव्या साईडला दुकान आहे. त्याचं थोडंसं पुढे आलात की आपण असं हे लोकेशन आहे. या ठिकाणी आपला नातेपोत्याचा मुक्काम असतो. आता समोर जे दिसत आहेत ते आपले भगवान जाधव जे व्यवस्थापक आहेत आपल्या याचे दिंडीचे, तर ते जागेची पाहणी करतात. आम्ही पाहणी केली आणि या ठिकाणी आमचा मुक्काम असतो. तर हा नातेपोतेचा मुक्काम पाहिला आणि तिथून पुढे आम्ही पुढल्या प्रवासाला निघालो. नातेपोतेच्या आधी बरड इथं मुक्काम असतो आणि सुरभी लॉजिंग म्हणून रोडच्या उजव्या बाजूला हे हॉटेल आहे. त्याच्या अपोजिट साईडला डाव्या साईडला आपला मुक्काम असतो आणि हे मुक्कामाचं घर आहे. त्यांचीही आम्ही गाठभेट घेतली, पाहुणचार घेतला आणि पुढे निघालो. आणि मग वाटेमध्ये आम्हाला भूक लागली होती. आम्ही जेवण वगैरे केलं धाब्यावरती, हॉटेलवरती आणि तिथून पुढे आम्ही फलटणकडे निघालो. आता फलटणचं लोकेशन आपण तिथे दाखवत नाही, परंतु फलटणचं जे विमानतळ आहे ते विमानतळावरती आपला मुक्काम असतो फलटणचा. आता फलटणच्या पूर्वीचा जो मुक्काम आहे तो आहे तरडगावला. तरडगावचा मुक्काम हा आपण आळंदीकडून पंढरपूरकडे येत असताना असा एक माळ लावतो. हा माळ आपण पास केल्याच्यानंतर, हे माळाचं तुम्ही लोकेशन लक्षामध्ये घ्या, हा माळ पास केल्याच्यानंतर रोडच्या अगदी डाव्या बाजूला आपला तरडगावचा मुक्काम असतो. तिथं पण एक घर आहे, त्यांच्या घरी आपण राहतो. त्यानंतर त्याच्या पूर्वीचा मुक्काम आहे लोणंद. लोणंदच्या घरी आपण घरी राहतो आणि अतिशय मनमिळाव्या अशा व्यक्तीचं हे कुटुंब, हे त्यांची मुलगी, थोडा मुलीचा संवादसुद्धा ऐका. आणि या ठिकाणी आपला यावर्षी 2 दिवस मुक्काम आहे. त्या रोडला मी जाते आणि तिथं ती सेंटेनची शाळा आहे, सेंटेन्स ऑर्फन्स. ती शाळा आहे ना, मग ती संपली आता. मग मी दुसऱ्या शाळेत गेली. त्या कुठल्या? दुसऱ्या सेंटेन्सला, म्हणजे मोठ्या गटात गेली. इंग्लिश वगैरे येत असेल? इंग्लिश बोलायचं का? हिंदी पण बोलायचं. तर लोणंदहून त्यांचा निरोप घेऊन, पाहुणचार घेऊन आम्ही पुढे प्रवासाला निघालो. आता वारलीचा मुक्कामसुद्धा माळावरती रोडच्या उजव्या साईडला, म्हणजे तिकडून येथे वेळेस आपण रोडच्या डाव्या साईडला अगदी रेल्वे स्टेशन संपल्याचं, रेल्वेचं फाटक संपलं की लागलीच आपला मुक्काम असतो. त्यानंतर जेजुरीचा सुद्धा मुक्काम दिसण्यासारखा आहे आणि तोही रोडच्या कडेलाच आहे. आणि त्याच्या आधी सासवडचा सुद्धा मुक्काम आहे. तो त्या ठिकाणी आपण 2 दिवस थांबणार आहोत. तोही सासवड पास केल्या डाव्या साईडला आहे. आता ह्या सगळा रूट झाल्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्ये प्रवेश करण्यासाठी निघालो आणि पुण्यामध्येही प्रवेश केला. पुण्यामध्ये आपले 2 दिवस मुक्काम आहेत. त्या सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांचे पाहुणचार घेतले. काही लोकांच्या आळंदीच्या पूर्वी, म्हणजे ह्या पूर्ण प्रवासामध्ये काही पंक्ती वगैरे होत्या, जे इच्छुक लोक होते त्यांनी पंक्ती वगैरे दिल्या, त्यांच्या पण आपण नाव वगैरे घेतले. आळंदीचा जो मुक्काम आपला आहे तो आळंदीच्या इंद्रायणीच्या पुढल्या साईडला डाव्या बाजूला आपला मुक्काम आहे. आणि हे सगळं मुक्कामाचे स्थळ आपण पाहिले, सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आणि आता आपण आतुरतेने वाट पाहतोय 29 तारखेची. 29ला प्रस्थान होईल आणि 16 तारखेला एकादशीला ही यात्रा संपन्न होईल. 17ला जिकडे तिकडे लोक गावाकडे निघतील. तर ह्या पूर्ण वारीचा आनंद घेण्यासाठी, भगवंताला भेटण्यासाठी आपण आतुर आहोत आणि त्या संदर्भातली एक चक्कर आपण मारून आलो. आणि शेवटी असा एका मित्राचा पाहुणचार घेतला आणि आम्ही लातूरकडे परत निघालो. तर 26 तारखेला आपली दिंडीतून निघणार आहे. 26ला आपण लातूरमधून बाहेर पडू, तुळजापूरचं दर्शन घेऊ, पंढरपूरला जाऊ, पंढरपूरला मुक्काम होईल. 27ला रात्री, 27ला सकाळी उठू, आपण तिथून पुढल्या प्रवासाला निघू आणि मोठा महादेव शिखर शिंगणापूरचं दर्शन होईल, जेजुरीचं दर्शन होईल आणि जेजुरीला आपला मुक्काम होईल. 27ला संध्याकाळी, 28ला सकाळी आपण उठतो आणि परत आळंदीमध्ये आपण पोहोचतो. 28ला संध्याकाळी आपला मुक्काम होतो आणि 29ला प्रस्थान होतं. असा आपला एकंदरीत शेड्यूल आहे. आपला वारी संदर्भामध्ये जी काही अपडेट द्यायची ते आपण व्हॉट्सअपवरती टाकूच, परंतु एक आपण चक्कर मारून आली त्याची एक माहिती म्हणून आपण हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे स्थळं आहेत ते आपण उलटे दाखवलेत. आपण पाठीमागून तिकडे जाऊ शकता, त्या पद्धतीने आपले मुक्काम जाणार आहेत. तर ही माहिती कशी वाटली निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा. आणि पूर्ण महिन्याच्या वारीचे दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून वारीमध्ये दररोज काय चाललं आहे हे आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. रामकृष्ण हरी.